मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की रमा येते आणि रेवा जी तिच्या म्हणजे गेस्टबरोबर बोलत असते तिला उलटं फिरवते आणि रेवाच्या तोंडावरती पाणी मारते. आता रमाने असं केल्याबरोबर तामणकर ओरडतात, रमा तुझी हिंमत कशी झाली काहीतरी हे विचित्र वागण्याची, तू काय केलंस हे तुला तरी माहिती आहे का. त्यावेळी लगेचच आता त्या ठिकाणी जे गार्ड असतात ते सुद्धा येतात आणि गार्डसुद्धा आता म्हणू लागतात, ओ मॅडम काय केलं तुम्ही, चला निघा इकडनं बाहेर निघा, मॅडम निघा चला निघा. त्याबरोबर मग लगेचच रेवा म्हणते, गार्ड्स थांबा. त्याबरोबर रमा लगेचच म्हणते, ए बास. त्याबरोबर मग लगेच रमा म्हणू लागते, रेवा तुला काय वाटलं, तुला हे सगळं करून सगळं मिळणार आहे का. आज तू जो काही माझा आणि माझ्या नवऱ्याचा अपमान केला आहेस ना, तो ना कधी मी विसरणार आहे ना कधी तुला विसरून देणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हे विसरू नकोस तू की तू कुठून आली असते आणि तुला पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचवायला ना मला अजिबातच वेळ लागणार नाही आहे. त्यामुळे उगाच माझ्या नादी लागू नकोस. माझ्या कुटुंबाच्या वाट्याला गेलीस तर तुझं काय करीन ते तुलाही व्यवस्थित माहिती आहे. मग रमा जाताना तामणकरांना म्हणते, खरं तर तुम्हाला सगळी प्रॉपर्टी देऊन टाकू आणि विषय संपवू असा विचार केला होता आम्ही, पण तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं ना तुमची डार्लिंग कोण आहे ते. पण आता माहिती झालं आहे. आता अण्णांची प्रॉपर्टीच काय, अण्णांच्या प्रॉपर्टीतला एक खडासुद्धा रेवा मी तुला मिळू देत नाही. बघ, अण्णांची प्रॉपर्टी अण्णांची होती, अण्णांची आहे आणि अण्णांचीच राहणार, समजलं ना. तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही, लक्षात ठेवायचं. त्याबरोबर आता रेवा लगेच म्हणते, तुम्ही आत्ता जी केलीत ती चूक तुमची शेवटची, कारण आजच्या नंतर रेवाच्या आयुष्यात चुकीला माफी नाही, फक्त शिक्षा. त्याबरोबर आता रमा आणि अक्षय एकमेकाकडे बघतात. तशी लगेचच रेवा म्हणते, असं काहीतरी मी म्हणेन असं तुला वाटलं असेल ना रमा, पण नाही, आता मी असं काहीही बोलणार नाही आहे. आता मी पूर्णपणे बदलून गेली आहे. मी माझी जेलमधली शिक्षा पूर्ण करून आल्याच्यानंतर आता मी पूर्णपणे बदलली आहे, अगदी पूर्णपणे. आणि त्यामुळे आता तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकते. इट्स ओके, मी काहीच नाही रिॲक्ट करणार आहे या सगळ्यावर. त्याबरोबर रमा अक्षयचा हात पकडते आणि दोघं नवरा बायको अगदी तोऱ्यात बिमा खात सगळ्यांच्या समोरून निघून जातात. त्याबरोबर लगेचच तामणकर रेवासमोर येतो आणि रेवाला विचारतो, डार्लिंग तू. त्याबरोबर रेवा म्हणते, मी ठीक आहे, इट्स ओके विशू, ठीक आहे, तू गेस्ट अटेंड कर, उगाच पार्टी स्पॉईल व्हायला नको, मी आलेच फ्रेश होऊन. त्याबरोबर आता ती लगेच म्हणते, म्युझिक चालू करा. त्याबरोबर म्युझिक वगैरे चालू केलं जातं. रेवा तिकडनं वरती जाते. तामणकर लगेचच आता इकडे म्हणू लागतो, चला लेट्स एन्जॉय. त्याबरोबर पुन्हा सगळे नाचू गाऊ लागतात. तर इकडे आता रमा ही गाडीमध्ये बसलेली असते आणि तिला आता रेवाचे शब्द आठवत असतात. तिला रेवाने केलेली प्रत्येक गोष्ट आठवत असते. पहिलं तर रेवाने वरून येताना ते झुंबर खाली सोडलं, पण अक्षयने रमाला मिठी मारता क्षणी, इट्स ओके, ही माझी डार्लिंगची एंट्री आहे, बाकी फार काही होणार नाही आहे असं तामणकरांनी सांगितलं. त्यानंतर मग रेवा अक्षयच्या आणि रमाच्या समोर आली. नंतर तिने मास्क काढलं आणि मग रमाला आठवतो तो म्हणजे तिने केलेला प्रसंग. तिने थेट रेवाच्या तोंडावरती पाणी मारलं होतं आणि मग ती रेवाला म्हणाली होती, रेवा तुला काय वाटलं तू हे सगळं करशील आणि मी तुला काहीच बोलणार नाही आहे का. आणि मग तिला आठवले ते म्हणजे रेवाचे शब्द. रेवा ही रमाला म्हणते, ही तुमच्या आयुष्यातली शेवटची चूक, पुन्हा माझ्या बाबतीत असं काही केलं तर चुकीला माफी मिळणार नाही, असं मी काही बोलणार नाही. आता हे सगळं अक्षयच्या लक्षात येतं. अक्षय म्हणतो, रमा काय झालं. त्यावर रमा म्हणते, आज रेवा ज्या पद्धतीने रिॲक्ट करत होती ना त्या पद्धतीने नक्कीच हे सर्व आधीपासून प्लॅन अँड प्लॉट केलेलं आहे असं मला वाटतं. कारण काय आहे ना, जेलमधनं आल्यानंतर खरोखर लोक बदलतात, सुधारतात, पण रेवाच्या बाबतीत ते खरं नाही आहे. रेवा बदलूही शकत नाही आणि सुधारू तर त्याहून शकत नाही, हे आपल्याला व्यवस्थित माहिती आहे. अक्षय म्हणतो, हो अगदी बरोबर बोलतेस तू. रमा म्हणते, आज जर ही पूर्वीची रेवा असती ना तर रेवाने काय केलं असतं, रेवाने आरडाओरडा केला असता, कांगावा केला असता, बाजार केला असता, पण नाही, आजच्या रेवाने हे सगळं केलेलं नाही आहे. याचा अर्थ नक्कीच या षडयंत्राची सुरुवात खूप आधीपासून झाली हो. त्यावर अक्षय म्हणतो, हो ते तर माझ्याही लक्षात येतं आहे,
बघितलंस ना, तो कोणीतरी तामणकर म्हणून माणूस आहे, त्याच्याशी त्या रेवाने काय तर म्हणे लग्न केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे तिला 14 वर्षाची शिक्षा झाली होती. 7 वर्षात हिची शिक्षा संपली कशी काय हे मलाही कळत नाही आहे. त्याबरोबर रमा इकडे रेवाच्या तोंडावरती पाणी उडवते. तो प्रसंग रेवालासुद्धा आठवतो. रेवाच्या नजरेखालनं आता ते सर्व जात नसतं. रेवा आता पुन्हा एकदा तशी शांत सोफ्यावरती डोकं टेकून बसू लागते. आता ती म्हणत असते, का मला ज्या गोष्टी विसरायच्या आहेत त्या गोष्टी मला विसरता येत नाही आहेत. का मी एवढं प्रयत्न करूनही मला काहीच जमत नाही आहे. काय झालं आहे मला, असा विचार ती करत असतानाच त्या ठिकाणी तामणकर येतो. तामणकर रेवाला म्हणतो, रेवा डार्लिंग काय झालं आहे? रेवा अगं तू बाहेर ये ना. तू मगापासून आतमध्ये गेली आहेस डार्लिंग, अजून तू बाहेरच आलेली नाही आहेस. काय झालं आहे? डार्लिंग डार्लिंग प्लीज दरवाजा उघड डार्लिंग. त्याबरोबर रेवा म्हणते, हे बघ विशू, प्लीज तू माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. त्याबरोबर मग तो तिला म्हणतो, अगं पण बाहेर तरी ये डार्लिंग प्लीज. त्यावर ती सांगते की नाही. त्याबरोबर तो म्हणतो, अगं नाही काय, प्लीज ये ना, मी वाट बघतोय. त्यावर ती सांगते की नाही डार्लिंग प्लीज, मी एकदम व्यवस्थित आहेत, आय एम ऑल राईट. मला फक्त थोडासा एकांत हवा आहे आणि म्हणूनच मी इथे बसली आहे. प्लीज मला थोडा वेळ एकटं राहू देत ना. त्याबरोबर आता इकडे तामणकर म्हणत असतो, डार्लिंग अगं पण. त्यावर ती म्हणते, विशू प्लीज मला थोडा वेळ एकत्र राहू देत, स्वतःबरोबर वेळ घालवायचा आहे. त्याबरोबर मग मात्र विश्वनाथ तांबेकरचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो, बरं ठीक आहे, माझ्या डार्लिंगला ज्यांनी रडवलं आहे त्यांना मी सोडणार नाही, असाही तो विचार करतो. तर दुसऱ्या बाजूला अक्षय रमाला म्हणत असतो की रेवाला ना आपल्याला चांगली अद्दल घडवावी लागणार आहे, पुन्हा ती आपल्या आयुष्यातच यायला नको, असं काहीतरी करायचं आहे. त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते, हो बरोबर आहे, काहीही झालं ना तरी रेवाची काळी सावली पुन्हा आपल्या कुटुंबावर, आपल्या माणसांवर, आपल्या घरावर पडायला नको. ऑलरेडी खूप झालं आहे त्या रेवामुळे आपल्या घरामध्ये रामायण, आता आणखीन त्रास नको त्या मुलीचा. खूप झाल्या तिच्या फालतू गोष्टी, खूप झाली तिची नाटकं. असं काहीतरी घडायला हवं ना की ही आपली आणि रेवाची शेवटची भेटच ठरायला हवी. पुन्हा आपल्या आणि रेवाच्या भेटीचा कधी योग येऊ नये आणि संबंध तर त्याहून येऊ नये, अशीच माझी इच्छा आहे. कारण काय आहे, त्या रेवाशी बोलण्याचीच काय, त्या रेवाबरोबर म्हणजे थांबण्याचीसुद्धा मला बिलकुल इच्छा नाही आहे. त्यावर अक्षय म्हणत असतो, काळजी करू नकोस रमा, सगळं व्यवस्थित होईल. आणि रेवा जे काही वागली ना ते मलासुद्धा पटलं नाहीच आहे. म्हणजे काय तिचं वागणं, काय ते बोलणं, म्हणजे स्वतःपेक्षा दुप्पट वयाच्या माणसाबरोबर तिने लग्न केलं. रमा म्हणते, मला वाटतं रेवा जेव्हा तुरुंगातनं बाहेर आली असेल तेव्हा तिने आपला शोध घ्यायचा प्रयत्न केला असेल आणि तेव्हाच तर तिला कळलं असेल ना की आपण वेगळे झालो आहे, आपण एकत्र नाही आहोत वगैरे, आणि मगच तर तिने हे सगळं ट्रॅप रचला असेल आपल्यासाठी, तामणकर वगैरे. त्यावर अक्षय म्हणतो, हो अगदी बरोबर बोलतेस तू रमा, काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. आपण त्या रेवाला चांगली अद्दल घडवायची. त्यावर रमा म्हणते, हो पण ती आपल्या वाट्याला येणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची. आपल्या घरच्यांना रेवामुळे त्रास होणार नाही हे सुद्धा आपण बघायचं. अक्षय म्हणतो, हो पण काय करणार, सध्या आपल्याला अण्णासाहेबांच्या केसमुळे, अण्णासाहेबांच्या प्रॉपर्टीमुळे तांबेडकराशी संपर्क येणार आणि तांबेडकराशी संपर्क येणार म्हटल्यावर त्या रेवाशी संपर्क येणारच. त्यावर रमा म्हणते, हो मला कळतं आहे, मला मान्य आहे, पण आपण ना प्रयत्न करूया जास्तीत जास्त की आपला त्या रेवाशी काहीही संबंध येणार नाही, काहीच संपर्क येणार नाही, बस त्याहून जास्त मला काही नको आहे. त्यावर दुसऱ्या बाजूला रेवा म्हणत असते, रमा मी बदलली आहे गं, पूर्णपणे बदलली आहे, खरंच बदलली आहे मी. आता ना मी पुन्हा पूर्वीची ती रेवा झाली. मी आत्ता मध्यंतरीची रेवा उरलेलीच नाही आहे. तुरुंगातनं माझी शिक्षा मी भोगून आल्याच्या नंतर माझ्यामध्ये आता खूप बदल झालेत गं. आता मी खूप बदली झाली आहे. आता मला सुधारायचं आहे, मी सुधारली आहे आणि मला आता माझी जुनी खरी रमा परत हवी आणि ती मिळवण्यासाठी ना मी काहीही करू शकते, हो काहीही. आणि मी माझ्या कृतीतनं प्रत्येक वेळी हे तुला दाखवून देत राहीन की आता रेवा बदलली. आणि बघ, मला खात्री आहे तुझासुद्धा माझ्यावर लवकरच विश्वास बसेल आणि तूसुद्धा मला माफ करशील. मला माहिती आहे रमा, मला आता आपली मैत्री पुन्हा पूर्वीसारखी हवी आहे, पूर्वी इतकी खरी, पूर्वी इतकी शुद्ध. होईल ना रमा, मिळेल ना मला माझी पुन्हा पूर्वीची मैत्रीण? का कळत नाही आहे मला ह्या सर्व गोष्टींचा पुन्हा त्रास होतो आहे, का मी पुन्हा या गोष्टींचा विचार करते, का लांब जाऊ शकत नाही आहे, खरंच कळत नाही आहे.
मला पश्चाताप आहे माझ्या चुकीवर, मी चुकले रमा, आजपर्यंत मी तुला खूप त्रास दिला, तुझ्या आयुष्यात खूप संकट आणली, तुझ्याशी खूप विचित्र वागले, वाईट वागले आणि त्या सगळ्यासाठी मला खरंच तुझी माफी मागायची आहे. मला बाकी काहीही नको आहे रमा, खरंच काहीच नको आहे. मला फक्त तुझ्याकडनं तुझी माफी हवी आहे. खरंच रमा, फक्त माफी देशील ना गं मला? माफी होईल ना गं सगळं व्यवस्थित? म्हणजे रेवा काय बघते काहीच कळत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अभ्या रस्त्याने चाललेला असतो. अभ्याला इतका घाम आलेला असतो की बापरे, त्याचं शर्टसुद्धा पूर्ण घामाने भिजलेलं असतं. घाम पुसत तो रस्त्याने चाललेला असताना मागून गुंड येतात आणि अभ्याला पकडतात. त्याबरोबर आता ते गुंड हसतात. अभ्या त्यांच्यासमोर हात जोडतो, त्यांना घाबरतो आणि म्हणतो, प्लीज 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 मला थोडा वेळ द्या, मी पैशांची व्यवस्था करतो आहे, जुळवाजुळव सुरू आहे. त्यावर ते गुंड म्हणतात की तुझी ती वहिनी रमा कर्णिक, तिचं साम्राज्य रस्त्यावरती आलेलं आहे, आता तिचं काहीच उरलेलं नाही आहे, आता ती उद्ध्वस्त झाली आहे म्हटल्यावर तुझ्याकडे पैसे कुठून येणार? तू आमचे पैसे कसे फेडणार रे? पैसे कुठून आणणार आमचे? काय करणार आहेस तू आता? त्याबरोबर पुढे तो म्हणतो, हे बघ, तुला जे हवं ते तू कर, वेळेप्रसंगी चोरी कर, डाकाडाक काहीही कर, पण आमचे पैसे आम्हाला द्यायचे, समजलं ना? अभ्या म्हणतो, तुम्हाला कसं कळलं हे सगळं? तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं? त्यावर आता ते गुंड म्हणतात, अरे जर आम्ही पैसे उधार द्यायची ताकद ठेवतो तर ते वसूल करायची ताकद ठेवत नसू का बाबा? त्यामुळे आमचे पैसे बुडवून जर कुठे पळून वगैरे जाण्याचा विचार जरी केलास ना तरी गाठ आमच्याशी आहे हे विसरू नकोस. त्याबरोबर तो दुसरा पहिल्यावाल्याला सांगतो की आता ह्याला जरा मार. मग काय, तो पहिला माणूस जो उभा असतो तो अभ्याच्या पोटामध्ये फाईट मारतो. अभ्याला आता खूप त्रास होतो. अभ्या आई ग हा असं जोरात ओरडतो. त्याबरोबर आता तो म्हणतो, बघितलंस ना, आत्ता तर फक्त एवढ्यावर सोडलं आहे, जर पैसे दिले नाहीस तर. त्याबरोबर आता तो पुन्हा दुसरी फाईटसुद्धा मारतो आणि आता मात्र अभ्याला आणखीन जास्त त्रास होतो. तर ती लोकं म्हणत असतात, पैसे फेकायचे आणि मगच इकडनं निघायचं असेल तरी निघायचं, त्याशिवाय काहीही झालं तरी इकडनं बाहेरसुद्धा पडायचं नाही, कळलं? त्यावर तो म्हणतो की हो, नाही पडणार, लक्षात ठेवेन. त्याबरोबर अभ्या त्यांना सांगतो, मी पैसे फेडेन. त्यावर ती माणसं म्हणतात, लवकरात लवकर पैसे फेडायचे, कळलं ना? अभ्या म्हणतो, हो मी फेडेन, मी तुमचे सगळे पैसे फेडेन, पण प्लीज प्लीज मला थोडा वेळ द्या. त्यावर ती लोकं सांगतात, आणि हो, पळून जाण्याचा विचार केलास तर तुला शेवटची गोष्ट सांगतो, आम्हाला तुझ्या घरचा पत्तासुद्धा आता माहिती झाला आहे, त्यामुळे आम्ही तुझ्या घरीही जाऊ शकतो, कळलं ना? निघ. त्याबरोबर ती लोकं तिकडनं निघून जातात. आता अभ्या बिचारा गुडघ्यांवर बसतो आणि आता तो जोरात ओरडतो, रडत असतो, आरती का सोडून गेलीस मला? कशासाठी सोडून गेलीस? का मी त्या रेवाच्या नादी लागलो? काय गरज होती मला रेवाच्या नादी लागायची? कशासाठी केलं मी हे सगळं? आणि मग तो आता खिशामध्ये त्याचा मोबाईल असतो, त्यावरती आरतीचा फोटो असतो. तो आरती वहिनीचा फोटो काढून रडू लागतो. आरती का वागलीस असं? का गेलीस मला सोडून? आरती जर तू असतीस तर हे सगळं घडलंच नसतं गं. खरंच का लागलो मी त्या रेवाच्या नादीना, माझं मलाच कळत नाही आहे. सगळं उद्ध्वस्त झालं आरती, सगळं उद्ध्वस्त झालं. पण घाबरू नकोस, तू काळजी करू नकोस आरती, मी आहे ना, मी या सगळ्यातनं मार्ग काढेन. हो, मी सावरेन स्वतःला, मी अर्थासाठी सगळं व्यवस्थित करेन, सावरेन मी स्वतःला, आरती सावरेन. असं म्हणत अभ्या डोक्यावरती जोरजोरात हात आपटून घेतो आणि त्यानंतर मग तो तेच हात जमिनीवरती आपटू लागतो आणि आता जोराजोरात ओरडत असतो की का माझ्या बाबतीत हे सगळं घडलं, का? इतक्यात रस्त्यावरचा एक खडा त्याला टोचतो आणि तो म्हणतो, आई ग आता त्याच्या हाताला लागतं. मग काय, मग अभ्या बिचारा आणखीनच जास्त दुःखी होऊन गेलेला असतो. तो आरतीचा फोटो बघत असतो आणि आरतीला म्हणत असतो, आरती आज तू हवी होतीस गं, तू हवी होतीस, तुझ्याशिवाय ना मला काहीच जमत नाही आहे, खरंच. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता तामणकरांनी त्याच्या माणसांना फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की ज्या लोकांमुळे माझी डार्लिंग एवढी दुखावली गेली आहे ती लोकं निवांत राहिलेली मला चालणार नाही, काहीही करून लवकरात लवकर त्या लोकांना माझ्यासमोर हजर करा. त्याबरोबर इकडे अक्षय आणि रमा हे दोघंजणं घरी आलेले असतात. आता अक्षय घरात जाणार असतो, इतक्यात रमा त्याला म्हणते, अहो ऐका ना, आज आपल्याला रेवा भेटली किंवा जे काही घडलं त्या सगळ्यापैकी सध्या तरी आपण घरात काहीही नको बोलायला, घरात नको सांगायला. अक्षय म्हणतो, अगं काय बोलतेस तू हे रमा? अगं घरात कसं नको सांगायला आपल्याला? त्यावर रमा म्हणते, अहो हे बघा, आधीच एकतर घरामध्ये खूप टेन्शनचं वातावरण आहे,
माझ्यामुळे आधीच एकतर आपलं अख्खं कुटुंब काळजीत आहे, त्यामध्ये जर आपण जाऊन ह्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना सांगणार असू ना तर त्यांना आणखीन जास्त टेन्शन येईल आणि मला आत्ता सध्या तरी घरातल्यांना काहीही टेन्शन द्यायचं नाही आहे आणि म्हणूनच मी म्हणते ना की आपण सध्या काही बोलायला नको. अक्षय म्हणतो बरोबर आहे तुझं, ठीक आहे, आपण सध्या तरी घरात कोणाला काहीच नको सांगायला. पण रमा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण काहीही झालं तरी लवकरात लवकर शांतपणे ह्या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायला हवा. रमा म्हणते हो तुम्ही जा आतमध्ये, मी आले. त्याबरोबर मग अक्षय पुढे जातो. रमा आता तुळशीमाईसमोर हात जोडते आणि म्हणत असते, तुळशीमाई, असं म्हणतात दारातलं संकट तू दारातच ठेवतेस. मग ते रेवा नावाचं जे संकट आमच्या घरावर येतं आहे ते सुद्धा दारातलं दारातच ठेव. काहीही झालं तरी तिला पुढे येऊ देऊ नकोस, रक्षण कर ह्या सगळ्याचं. इतक्यात आता एक मोलकरीण रेवासाठी ज्यूस घेऊन येते. ती रेवाला म्हणते, मॅडम तुमच्यासाठी ज्यूस आणला आहे. रेवा म्हणते मला नको आहे, खाली घेऊन जा. त्यावर रेवा म्हणते, तर मग ती मोलकरीण म्हणते, अहो मॅडम असं काय करताय, नाही म्हणजे तुम्ही सकाळपासून काही नाही खाल्लेलं, एवढं ज्यूस तर प्या, नाहीतर साहेबांना तुमची काळजी वाटेल की, साहेब विचारत पडत्याल, त्यासनी काय सांगायचं मी उत्तर. त्यावर रेवा म्हणते, काळजी करू नकोस, त्यालासुद्धा हेच सांग की माझा मूड नाही आहे आणि मी नाही खाल्लं आहे. आणि हो, काळजी करण्याची गरज नाही आहे, थोड्या वेळाने मला बरं वाटलं की मी आपोआप स्वतःहून खाली येईन, त्याच्याशी बोलेन, हे सुद्धा त्याला सांग. डोंट वरी, मी व्यवस्थित आहे असं बोल. त्यावरती म्हणते, म्हणजे साहेबासने तुमचा मूड नाही असं खरं सांगायचं आहे की आणि काय वेगळं कारण सांगू. त्याबरोबर रेवा म्हणते, नाही नको, जे खरं आहे तेच सांग त्याला की माझा मूड थोडा बरा नाही आहे, मी थोड्या वेळाने खाली आले की बोलू आपण काय. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, ठीक आहे मी सांगते साहेबासनी. बरं. त्याबरोबर मग ती म्हणते, पण मॅडम अहो तुम्ही उपाशी आहेसा, काही खाल्लं पण नाही आहे, एवढा जर ज्यूस प्यायला तसा तर बरं झालं असतं असं वाटतं आहे मला पण. त्याबरोबर रेवा म्हणते, नाही नको, मी म्हटलं ना मला सध्या तरी काहीही खायची प्यायची इच्छा नाही आहे, फक्त तू विश्वाला सांग आणि त्याला हेही सांग की मला खायचं नाही आहे, मी नंतर मग थोड्या वेळाने खाईन. त्यावर ती म्हणते, अहो पण थोडंसं. त्याबरोबर रेवा म्हणते, खरंच प्लीज माझी इच्छा नाही आहे, माझा मूड नाही आहे, मला काहीही होत नाही आहे, मला काहीही झालेलं नाही आहे, मी एकदम व्यवस्थित आहे, ठीक आहे, फक्त ना मला थोडा वेळ एकांत हवा आहे, थोडा वेळ शांतता हवी. आणि एकदा का माझं मन थोडं शांत झालं, मला स्वतःहून थोडं बरं वाटलं ना की मग मी खाली येईन खरंच. त्याबरोबर मग ती मोलकरीण म्हणते, मग मी हेच जाऊन साहेबासनी सांगू. त्यावर रेवा म्हणते, त्याला फक्त एवढंच सांग की मला आत्ता बरं वाटत नाही आहे, थोडा वेळ एकांत हवा आहे, मी शांत झाले की खाली येईन. मग मोलकरीण आता लगेचच विश्वंभरकडे येते आणि ती विश्वंभरला सगळं काही सांगते रेवाने सांगितल्याप्रमाणे. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे. मग ती मोलकरीण तिकडनं गेल्यावर इकडे आता लगेचच विश्वंभर म्हणू लागतो की ज्या माणसांनी माझ्या डार्लिंगचा अपमान केला आहे त्यांना मी सोडणार नाही आहे. नाही, जरी अक्षयला मला त्याची प्रॉपर्टी द्यायची नसेल तरीसुद्धा त्याला ती प्रॉपर्टी मला द्यावीच लागेल नियमांप्रमाणे. त्यानंतर आता तामणकरांचा वकील त्यांना येऊन सांगतो, साहेब अहो आपण जी स्टे ऑर्डर आणली होती की नाही त्यांच्या घरावर, ते स्टे ऑर्डर मंजूर झाली आहे, स्टे थांबला आहे आपला. त्याबरोबर हायकोर्टात अपील केलं होतं अक्षयने आणि हायकोर्टाने आपला स्टे थांबवला आहे असं सांगतो. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विश्वंभर म्हणतो, मग तसं असेल तर आपण आता वेगळ्या मार्गाने खेळायचं. तर इकडे अक्षय रमाला फोन करून सांगतो की सध्या तरी स्टे मागे घेतला आहे, पण आपल्याला आजच्या 24 तासाच्या आत 25 लाख रुपये कोर्टात जमा करायचे आहेत, तरच पुढे काहीतरी होऊ शकतं. आता मग मात्र रमा आणि अक्षय दोघांनाही टेन्शन येतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विश्वंभर हा आता रेवाला सांगत असतो, काळजी करू नकोस डार्लिंग, तुला हवं आहे ते तुला मिळणार, पुढच्या 48 तासात तुला खूप मोठं सरप्राईज मिळणार. त्याबरोबर रेवा त्याच्याकडे बघतच राहते.